यांचा संघ जिंकला. फायनलचं तिकीट त्यांच्यासाठी आहे. पुढचा गोलंदाज ॲलन, पालकाडी परिसरातील अतिशय असा चांगला खेळाडू. नेहमी फलंदाजी करताना त्यांना बघतोय, परंतु स्पर्धेचे नियम काय बोलतायत ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे त्याला फलंदाजी सोडून गोलंदाजी करावी लागते. पहिला चेंडू, चांगला चेंडू, धावबाची संधी, परंतु दोन्ही फलंदाज एक धाव आरामात पूर्ण करत आहेत. धावसंख्या 12. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं या चेंडूवर नीलकडे. जर का हा सामना जिंकला मॅकलॉय नुनीस यांच्या संघाने तर पुढचे औपचारिकता संपुष्टात येईल. एक्साइटमेंट. आणि आता मात्र बाद. बॉक्स आउटच्या स्वरूपामध्ये बाद होतील नील. माझी अशी मनोमनी इच्छा आहे की हा संघ, मॅकलॉयचा संघ, हा सामना जिंकू नये, बॉल आउट व्हावा. नवीन फलंदाज येतोय मैदानात, क्रिस्ली. क्रिस्ली येतोय नवीन फलंदाज, ॲलनला फेस करेल. चांगला चेंडू, बॅटची एज घेतोय आणि जिकडे एक धाव होती तिकडे आता मात्र 2 धावा भेटतील. मॅकलॉयचा संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये आहे. चांगला चेंडू, सन्मान देऊन खेळत आहेत कॉपी बुक स्टाईलमध्ये. टेस्ट क्रिकेट जशा प्रकारे खेळला जातो तसा फटका होता. ॲलन षटकातील पुढचा चेंडू आणि आता मात्र चांगला फटका. 2 धावांसाठी 2 धावसंख्या, संघाची धावसंख्या सरकते, ती जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 16 आहे. 16 धावा, 3 षटके. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज भूषण. चांगला चेंडू, तितका चांगला फटका, गॅप मध्ये जातो, 4 धावा देऊन जाईल फटका. 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या 20. कुठेतरी 30च्या पलीकडे जावं लागेल जर का सामन्यामध्ये रंगत आणायची असेल तर. आणि अजून एक सुंदर फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवर होते जेसन नुनीस यांच्या मार्फत, एक माफ करा, झेवियर यांच्या मार्फत. पुढचा फलंदाज कल्पेश. धावा करावे लागतील जर का सामन्यामध्ये राहायचं असेल तर धावा करावे लागतील. स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर धावा करावे लागतील. अतिशय सुंदर कडक असा फटका होता, परंतु 1 धाव देऊन जाईल कल्पेश यांना. धावसंख्या 21. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. कमीत कमी 35 धावा व्हायला हव्या होत्या. आणि स्लोवर पद्धतीचा चेंडू पूर्णपणे गतीमध्ये चकावलेला आहे. फलंदाजाला निर्धाव चेंडू राहील. आणि आता मात्र या स्पर्धेतील या डावातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या फक्त आणि फक्त आहे ती म्हणजे 21. आणि आता मात्र कडक कल्पेश याच्यासाठी ओळखला जातो. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला, सरळ चेंडूला पंचांच्या पाठीमागे चौकारासाठी. 25 धावा पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. आणि उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा येतो वाईडचा. धावसंख्या 26 धावा, 3 गडी बाद. परत एकदा अतिशय सुंदर फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होते तिने झेवियर मार्फत परत एकदा. आणि 27 धावा पूर्ण झाल्या 4 षटकामध्ये आणि 28 धावा सामना जिंकण्यासाठी आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी, ते म्हणजेच मॅकलॉय नुनीस यांच्या संघाला परत एकदा हार्दिक शुभेच्छा. माझी तर मनोमनी अशी इच्छा आहे की बॉल आउट वगैरे काहीतरी वेगळं व्हावं आणि जिंकावं समोरचा संघ नील नुनीस यांचा. पाहूया, 28 धावा करायच्या आहेत, 27 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. सर्वांनी स्नॅक्सचा आनंद घ्यायचा आहे. ब्रेक टाइम मध्ये चेंडू पुरवायचा आहे पण त्यांना नवीन. नोएल डिसोजा, नोएल आल्मेडा, सामना चालू आहे काय? नोएल आल्मेडा यांचा आवाज सकाळपासून ऐकलेला नाही आहे माईकवर. सगळ्यांना इच्छा आहे नोएल आल्मेडा यांचा आवाज ऐकण्याची. प्लीज या 4 षटकांसाठी.
पुढचा आवाज जेव्हा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा डोंगरी गावातील एक नामवंत असे समालोचक नोएल आल्मेडा यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. तरी मी निमंत्रण देतोय नोएल आल्मेडा यांना. प्लीज या सर. नोएल आल्मेडा पुढचं समालोचन 4 षटकांसाठी नोएल आल्मेडा. येस 28 धावांचं आव्हान आहे. बघूया 24 चेंडू आणि 28 धावा. तर बघूया कुठला संघ जिंकतोय आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय. डिवॉन बॉयज वर्सेस चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी डिवॉन बॉयज वर्सेस इव्हॉन वॉरियर्स. इव्हॉन वॉरियर्स संघाने तब्बल धावेंचं आव्हान दिलंय ते म्हणजे 28 धावेंचा. 24 चेंडू आणि 28 धावा. सलामीला आलेले फलंदाज ते म्हणजे जोझफ आणि झेवियर ग्रेशियस. तर गोलंदाज असेल बघूया कल्पेश. येस पंचांना विनंती करतोय की लवकरात लवकर सामना चालू करून घ्या. फक्त 4 षटकांचा सामना असेल. 24 चेंडू आणि 28 धावेंचं आव्हान आहे. जर हा सामना डिवॉन बॉयज संघ जिंकला तर सराला फायनल मध्ये प्रवेश करेल. ऑलरेडी एक संघ की स्टार्स हा संघ ऑलरेडी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. अतिशय सुंदर असे आयोजन आणि नियोजन. ही डोंगरी प्रीमियर लीग अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू जातोय निर्धाव. गोलंदाज असेल कल्पेश. स्ट्रायकर असेल फलंदाज तो म्हणजे जोझफ. नॉन स्ट्रायकर असेल फलंदाज तो म्हणजे झेवियर. एक चेंडू आणि तोही चेंडू निर्धाव जातोय. दुसरा चेंडू प्रगतीच्या मार्गावर. अतिशय सुंदर असा पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. तिकडे बघूया पंचांचा अजूनपर्यंत 55 वर दडपण टाकलेला आहे आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे जोझफ. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. एष्टी रक्षकाचं कुठलीही चूक केली नाहीये ऑल्विनने आणि सरळ तंबूचा रस्ता दाखवलेला आहे तो म्हणजे जोझफ यांना. तोपर्यंत देऊया एक ओके. तर चेंडू टाकून झाले उर्वरित 2. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय तो म्हणजे जोझफ यांची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज जातोय तो म्हणजे तर फलंदाज येतोय अमित. तिसरा चेंडू असेल प्रगतीच्या मार्गावर. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा चांगला फटका. फक्त चेंडूला दिशा दाखवलेली आहे. या 1 धावसंख्येने संघाचा खातं खोलतोय डिवॉन बॉयज या संघाचा. 3 चेंडू आणि 1 धाव. चौथा चेंडू प्रगतीच्या मार्गावर. स्ट्राईकवर असला फलंदाज झेवियर. पुन्हा एकदा चांगला पद्धतीचा चेंडू आहे. अतिशय सुंदर चेंडू. 4 चेंडू आणि फक्त धाव फलकावर धावा लागल्या तर ते म्हणजे 1. तर बघूया 5वा चेंडू असेल प्रगतीच्या मार्गावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी कल्पेश यांची. आजच्या दिवसात 5 चेंडू फेकून झाले आहेत आणि धावसंख्या दिली ते आपल्या षटकामध्ये फक्त 1 धाव आणि गडी बाद केलाय तो म्हणजे जोझफ याला. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. अतिशय सुंदर चेंडू आहे परंतु पंचांना एक्सरसाइज करण्याची संधी दिलेली आहे ती म्हणजे कल्पेश बॉलर यांना. वाईट चेंडू अवांतर धाव. या अवांतर धाव संख्येने संघ पोहोचतोय तब्बल या 2 धाव संख्येवर. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील. धावसंख्या झाली ती म्हणजे 2 धावा. अतिशय सुंदर फटका आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते म्हणजे क्रिसली यांचा आणि 1 धाव असेल. या 1 धाव संख्येने संघ पोहोचतोय तब्बल 3 या धाव संख्येवर. देऊया संधी डीजेला आणि ऐकूया तोपर्यंत सुमधुर गीत. डोंगरी प्रीमियर लीग 2026 डबल धमाका क्रिकेटचा फुल ऑन पीस. मैदानात रंगतो जोश खास. DPL मध्ये दिसतो फुल ऑन क्लास. थँक्यू. अतिशय सुंदर गाणं. डोंगरी प्रीमियर लीग या डबल धमाका
तर एक मी विनंती करतोय आमचे मास्टर खेळाडू हिल्लरी बोर्जिस यांना एक विनंती आहे की कृपया करून थोडं आपलं मंडपामध्ये बसायचं आहे. हिल्लरी बोर्जिस यांना विनंती करतोय. पुन्हा एकदा त्या पद्धतीचा फटका आहे. या फटक्यावर फक्त आणि फक्त या 2 धावा मिळत आहेत. या 2 धावसंख्येने संघ बसतोय तब्बल आणि तब्बल ते म्हणजे 5 या धावसंख्येवर. षटक चालू आहे ते म्हणजे मैदानात दुसरा आपल्या कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज तो म्हणजे विकी. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. अतिशय सुंदर असा चेंडू. निर्धाव पद्धतीचा चेंडू जातोय. निर्धाव चेंडू टाकून झाले ते उर्वरित 2. तिसरा चेंडू असेल प्रगतीच्या मार्गावर. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. बघूया तिकडे काय करतंय काय बिघडतंय. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. 3 चेंडू आणि तब्बल धाव फलकावर धावा झाल्यात त्या म्हणजे 5 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. काय घडतोय काय बिघडतोय तिकडे. फक्त आणि फक्त एकच धाव असेल. या 1 धावसंख्येने संघ बसतोय तब्बल 6 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झालेला उर्वरित 4 चेंडू फेकून झालेले आहेत. 2 चेंडू बाकी आहेत अजूनपर्यंत. अतिशय सुंदर गोलंदाजी आहे. 22च्या स्वरूपात 1 धाव येते. या 1 धावसंख्येने संघ बसतोय 7 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. अवांतर धावसंख्येने संघ बसतोय 8 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. चांगला फटका तिकडे आणि डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. त्या पद्धतीचा फटका. या 2 धावा असतील. या 2 धावसंख्येने संघ बसतोय 10 या धावसंख्येवर. देऊया तोपर्यंत डीजेला संधी आणि ऐकूया एक सुमधुर गीत. थँक्यू डीजे धन्यवाद आभारी. तर आता 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. जो संघ जिंकेल जर डिवॉन बॉयज संघ जिंकला असं सरळ फायनल मध्ये प्रवेश. चांगला फटका आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. फक्त आणि फक्त एकच धाव. या 1 धावसंख्येने संघ बसतोय 11 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर असा दिवस आजच्या दिवसात. अतिशय सुंदर असे सामने झाले. धावसंख्या झाली ती 11 धावा. तिसरं षटक आहे प्रगतीच्या मार्गावर. 1 चेंडू फेकून झाले आहेत. गोलंदाज आहे रवी. चांगला फटका आहे तिकडे. फक्त आणि फक्त 2 धावेसाठी जातोय. या 2 धावसंख्येने संघ बसतोय तब्बल 13 या धावसंख्येवर. षटक चालू आहे ते म्हणजे मैदानात तिसरं षटक चालू आहे. 2.2 चेंडूचा खेळ संपलेला. अजूनपर्यंत धाव फलकावर धावा झाल्यात ते म्हणजे 13 धावा. चांगला फटका तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल रवी यांचं. नाही सॉरी बॅट्समॅनच्या पायाला लागलाय. क्षमा असावी. डेड आहे का पंच. डेड रन आहे. थँक्यू. बॉल काउंट असेल. 3 चेंडू फेकून झालेले आहेत. बघूया 2.3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावर धावा झाल्या त्या अजूनपर्यंत 13 धावा. काय होईल त्या अजूनपर्यंत बाकी आहे. कुठला संघ जाईल आणि कुठले संघ आतमध्ये येतील. सुंदर अशी गोलंदाजी परंतु एसटी रक्षकांनी केली चूक. मिळल्या हे 1+1 वाईट चेंडू असेल का पंच. वाईट चेंडू. थँक्यू पंच. अवांतर धाव या 2 धावा असतील. या 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय तब्बल आणि तब्बल 15 या धावसंख्येवर. चांगला फटका आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल कल्पेश यांचा. आपल्या संघासाठी 5 धावा रोखून ठेवलेल्या आहेत. सुंदर असा फटका होता तो म्हणजे झेवियर यांचा.
धावसंख्या झाल्या ती 16 धावा. चेंडू टाकून झाले तर उर्वरित 4. 5वा चेंडू आहे प्रगतीच्या मार्गावर. पुन्हा एकदा चांगला फटका आहे तिकडे. काय करताय काय बिघडताय पंचांनी सांगायचं आहे. येस आताची 1 धाव. या 1 धावसंख्येने संघ बसतो. या 17 या धावसंख्येवर षटक चालू आहे ते म्हणजे मैदानात ते म्हणजे तिसरा शेवटचा चेंडू असेल. तिसऱ्या षटकातील चांगला फटका तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे अजूनपर्यंत 18 धावा. आता 6 चेंडू आणि 10 धावींची गरज आहे. तोपर्यंत देऊया की डीजेला संधी. आताच गेलो नुकताच येतोय डीजे चला वाजवा. बाई ग उचली माझी उचली माझी उचली माझी बांगडी बांगडी बांगडी. हॅलो हॅलो यस आता बघूया कुठला गोलंदाज येतोय. 6 चेंडू आणि तब्बल 6 धावांची गरज आहे. जर डिवॉन बॉयज हा संघ जितू जिंकला तर सरळ फायनल मध्ये प्रवेश. नक्कीच असं वाटलं नव्हतं पण ही मॅच आता एकदम आकाटकावर मॅच आली आहे. 6 चेंडू 10 धावा. त्यांच्याकडे बॉलरचे पर्याय आहेत. मॅक्सन आहे राज आहे. अतिशय अप्रतिम गोलंदाजी करतायत ते. पहिलं शतक हाताळतात. आता बघूया शेवटच्या शतकामध्ये फक्त 10 धावांची गरज आहे. जितू ऑलविनला पण कमी समजू नको कारण ऑलविनने जे मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट घातले आहे ती पण बॉलिंगच्या जोरावर घातलेली आहे. अतिशय सुंदर. याच्या पुढच्या सामन्यामध्ये त्यांनी षटक टाकलं होतं आणि मॅन ऑफ द मॅच तो ठरलाय. पण मला असं वाटतं की अंडर 18च्या प्लेअरनी ओव्हर टाकलेले आहे तर मग मॅक्सन आणि राज का नाही हा एक ऑप्शन असेल. प्रश्नचिन्ह आहे. येस मॅक्सन यांनी ओपन केलं होतं. राज पण आला होता. थर्ड डाऊन आला होता त्याच्यामध्ये त्यांना कारण आपल्या स्पर्धेचा नियमच आहे जे पहिले 3 येतील त्यांना गोलंदाजी करता येत नाही. अंडर 19चा त्याच्यामध्ये आहे एक. आता असं वाटतं की ओपन करून टोपलं घातल्यासारखं झालंय. येस ओपन करून टोपल्यासारखं घातल्यासारखं झालंय. माझी विनंती आहे की परमेश्वरा जी क्षेत्ररक्षण करते तोच संघ जिंकू दे. आम्हाला पण बॉल आउट खेळायचा आहे ना. आम्हाला पण बॉल आउट खेळायचा आहे कारण सामना करायचा असेल तर रंजक करायचा असेल तर बॉल आउट तर पाहिजेच. पर्जा जर वन साइड नको. ऑलरेडी के स्टार वन साइडने गेलेले आहेत. त्याच्यामध्ये जर डिवॉन बॉयज हा संघ जिंकला ते पण वन साइडने जातील. नक्कीच पण स्ट्राईकवर आहेत ते एक धडाकेबाज फलंदाज झेवियर एक हार्ड फलंदाज आहेत. बघूया त्यांच्यावर पूर्ण टीमचा भरोसा आहे. 7 चेंडू 10 धावा. बघूया धडाकेबाज आहेत पण धडाकेबाज गोलंदाज सुद्धा स्ट्राईकवर आहेत. ऑलविन आता 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. प्रत्येक हा चेंडू हा टॅपच मारणार कारण झेवियर मध्ये एवढी क्षमता आहे ताकद आहे. आता मात्र 5 चेंडू 8 धावा. बघूया 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. बॅट चेंज केलेला आहे. आता त्या बॅट मध्ये पॉवर नव्हती. आता या बॅट मध्ये पॉवर आहे. ते बॅट चेंज करून काय नाही होत. तुमचा खेळ असतो. हार्दिक पांड्या सुद्धा बॅट चेंज करतो मात्र आउट होतो दुसऱ्या बॉलला. असं काय नाही. जर इकडे जर बॅट चेंज केला आणि झेवियर आउट झाला तर सेम हार्दिक पांड्या सारखं लागू होईल. तर बघूया ऑलविन गोलंदाज आहे. स्ट्राईकवर फलंदाज अरे देवा काय केलं तुम्ही. काय करता तुम्ही. अरे बॉल एक धाव होती तिकडे चिंबोर चापत गेले आणि 2 धावा पळून काढलेल्या आहेत. आता 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. जिथे एक सुद्धा धाव नव्हती तिथे तुम्ही 2 धावा दिल्या. क्रीजच्या बाजूला चेंडू असताना 2 धावा. ऑलविन हे 45 प्लस गोलंदाजी करतायत. एक यंग स्टार मुलाला बघूया. तिसरा चेंडू त्यांचा अतिशय चांगला चेंडू. आता मात्र 2 धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला भेटली एल्विन याची. सुंदर असा फटका आहे आणि या 2 धावा असतील. या 2 धावसंख्येने संघ बसतोय 27 या धावसंख्येवर. फक्त आणि 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. बघूया कंपल्सरी धावा चेस असतील आणि हा जातोय चौकार आणि डिवॉन बॉयज
हा सामना जिंकतोय आणि सरळ फायनल मध्ये प्रवेश करतोय. मी बोललो होतो की झेवियरला स्ट्राईक भेटली तिथे त्यांचा गेम पलटला. झेवियरला स्ट्राईक भेटत नाही तर गेम काय वेगळा होता. हॅलो. तर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय तो म्हणजे ओके मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय तो म्हणजे झेवियर ग्रेशियस. डिवॉन बॉयज या संघाकडून खेळणारा फलंदाज तो म्हणजे झेवियर ग्रेशियस. डोंगरी प्रीमियर लीग 2026 डबल धमाका क्रिकेटचा फुल ऑन पीस. मैदानात रंगतो जोश खास DPL मध्ये दिसतो फुल ऑन क्लास. DPL क्रिकेटचा जलवा. मॅन ऑफ द मॅच झेवियर ग्रेसियस या खेळाडूला जातो मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्याकरता. या त्याच्यानंतर आपण मेगा फायनलचा मॅच सुद्धा खेळवणार आहोत. आमच्या आश्रयदाते जर या ठिकाणी असतील ज्यांच्या नावाचा आम्ही उल्लेख करतोय त्याने अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. जम्बो ग्रुपचे सदस्य असतील त्याने अतिथी कक्षामध्ये या. त्याच्यानंतर आपण बघतायत आदरणीय ओरम जी स्पर्धा आपण 10 मेला बघणार आहोत त्या स्पर्धेकरता ज्यांनी सहकार्य केलंय प्रथम व द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देणारे आमचे मधुकर साहेब अर्बन मानगाव हे जर उपस्थित असतील तर प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. तृतीय चतुर्थ आणि पाचवे चषक आपल्या स्पर्धेकरता उपलब्ध करून देणार आहे. ओरमच्या स्पर्धा जे 10 मेला सुरू होणार आहे. आदरणीय फ्रँक बोर्जेस मारिया कन्स्ट्रक्शन डोंगरी यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. त्यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. अंडरम स्पर्धेकरता जेवणाची सोय करणारे बॅरी नुनीस आमिर खान साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. अंडरम स्पर्धेचा नाश्ता निलेश जे काळे साहेबांनी दिलाय त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. विनंती असेल या सर्व मान्यवरांना आपण अतिथी कक्षामध्ये या. अंडरम व ओव्हरम दोन्ही साठी सर्व संघांना कोल्ड ड्रिंक्स आणि फ्रूट बास्केट देणारे आमचे धावगी बॉईज टीमचे सर्वेसर्वा प्रणयजी कोळी यांना सुद्धा विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. एक मिनटं. तरी मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच झेवियर ग्रेशियस इथे आलेला आहे. तरी लगेचच इकडे कॅप्चर करायचं आहे. त्यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्ही एडवर्ड नोनीस तारोडी यांच्या हस्ते देतोय. तरी लगेचच त्यांनी स्वीकार करायचा. एक चांगला खेळ केला आणि आपल्या संघाला जिंकून दिलेला आहे झेवियर आणि त्यांचा संघ अंतिम फेरीत पोहोचले. याच्यानंतर लगेचच अंतिम फेरीचा टॉस होणार आहे. तर मी विनंती करतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेचच टॉस का बॉक्समध्ये यायचं आणि अंतिम फेरीचा नाणेफेक करून घ्यायचे.